श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे स्वस्त मस्त मजेत असा. तर आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे इलॅस्टिक लावणार आहोत इथं नाईट पॅन्टला. ही माझ्या कस्टमरची नाईट पॅन्ट एक लहान मुलाची आहे आणि एक मोठ्या व्यक्तीची आहे. तर लहान मुलाच्या कमरेप्रमाणे मी इलॅस्टिक घेतलेलं आहे आणि त्या अकॉर्डिंग मी त्याला गोल स्टिच केलेलं आहे. तर हा एक पहिला प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट इलॅस्टिक जॉईंट करत आहोत. तर ते कसं करायचं हे शांततेत बघितल्यावरच कळतं. हे बघा, मी ह्या प्रकारे त्याच्यामध्ये इलॅस्टिक इन्सर्ट केलं आहे आतमध्ये आणि डायरेक्ट कपड्याबरोबर त्याला शिवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवरती. शांततेत बघा व्हिडिओ, कळत नसेल स्क्रीन झूम करू शकता. तर अशा प्रकारे इलॅस्टिकला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण कपडा आणि इलॅस्टिकला एकत्र नाही येऊन द्यायचं आहे. इथं मी स्टार्ट केलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे इलॅस्टिक फक्त कपड्याच्या आतमध्ये घेऊन आपण कपड्यावरती शिलाई मारायची आहे. इलॅस्टिकवरती शिलाई मारायची नाही. हा झाला आपल्या इलॅस्टिकचा एक प्रकार जो आपण आत्ता बघत आहोत. आता हे कंप्लीट लावून झालेलं आहे इलॅस्टिक. हे इलॅस्टिक कंप्लीट लावून झालेलं आहे. ओके. आणि हे लहान मुलाची पॅन्ट होती, ही कंप्लीट लावून झालेली आहे. आता इलॅस्टिक लावायचा आपण दुसरा प्रकार बघूया. हा आहे दुसरा प्रकार. हा बरमुडा आहे. त्याचा एक कपडा चांगला होता आणि त्यांनी सांगितलं इलॅस्टिक खराब झालेला आहे, त्याच्यामुळे मला इलॅस्टिक लावून द्या. आता आपण दुसऱ्या प्रकारात हे बघणार आहोत की आपण जसा नाडा इन्सर्ट करतो परकरामध्ये तसंच सेम इथं प्रोसेस करायची आहे. सगळ्यात पहिले आपण ह्याचा नेफा तयार करून घ्यायचा आहे आणि हा कपडा स्ट्रेचेबल असतो. तो ध्यान ठेवायचं की ह्याला त्या प्रकारे शिलाई मारायची, स्ट्रेच करून, म्हणजे थोडं ताणूनच शिलाई मारायची, ज्याच्यामुळं आपल्याला पुढे जाऊन त्रास नाही होणार किंवा आपले शिलाई तुटणार नाही. आता हा मी पूर्ण नेफा तयार करून घेतलेला आहे. हा कपडा बघू शकता स्ट्रेचेबल आहे. इथं मी जागा ठेवली आहे. सगळ्यात पहिले हा जो इलॅस्टिकमध्ये नाडा दिला जातो तो मी इन्सर्ट करून घेईल याच्यामध्ये. आता हा कंप्लीट होऊन गेलेला आहे. याला मी गाठ मारून देईन. आता ह्यासाठी दुसरे वेगवेगळे नाड्यामध्ये छिद्र होते, त्याच्यामुळे आता इलॅस्टिक लावण्यासाठी हा एक्स्ट्राचा इलॅस्टिक आहे आणि ह्या इलॅस्टिक लावण्यासाठी मी ह्याला पहिले इथं टक करून घेईल, कारण इलॅस्टिक इन्सर्ट करताना आतमध्ये लावताना ह्या साईडनी आतमध्ये नको यायला. आता ह्याला पण मी सेफ्टी पिनच्या साहाय्याने आतमध्ये इन्सर्ट करून घेईल नाड्यामध्ये, नेफ्यामध्ये. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे. हा एकदम सोपा प्रकार आहे कोणाला येत नसेल तर इलॅस्टिक लावायचा. आणि कमरेच्या हिशोबाने, आता जर समजा 38ची कमर आहे त्या हिशोबाने इलॅस्टिक घ्यायचं असेल तर 2-3 इंच तुम्ही नेहमी कमी घ्यायचं. 38ची कमर आहे तर 35चं इलॅस्टिक घ्यायचं, 35 इंचाचं, तरच ते इलॅस्टिक बरोबर येतं. तर इथं इलॅस्टिक कंप्लीट लावून झालेलं आहे आणि हे आता आपण काय करायचं, एक्स्ट्राचं इलॅस्टिक काढून घ्यायचं आहे. इथं कट करून घेणार आहे मी एक्स्ट्राचं इलॅस्टिक. तर 1.5 इंच इतकं मी इलॅस्टिक कट केलं आहे आणि 1.5 इंच इतकं इलॅस्टिक मी सिक्युअर करून घेणार आहे, कारण जर खेचलं गेलं तर हे इलॅस्टिक निघून नको जायला. इथं व्यवस्थित तुम्हाला इलॅस्टिकला एकमेकांवरती सिक्युअर करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दबायला पण विसरू नका. नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हे बघू शकता हे कंप्लीट झालेलं आहे. आता ही जी जागा आपण इलॅस्टिक इन्सर्ट करायला ठेवली होती ती जागा आपण शिवून घ्यायची आहे आणि त्याच हिशोबाने आपण डबल शिलाई पण मारून घ्यायची आहे, कारण आपण जी सिंगल शिलाई मारली होती तिला डबल करून घ्यायचं आहे, ते सिक्युअर करून घ्यायचं आहे पुन्हा.
आपला कस्टमर नेहमी आपल्याकडं परत यावा त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, व्यवस्थित 2 टिपा मारल्याच पाहिजे कपड्यावरती. मग ते फिटिंगचं असो, फिनिशिंगचं असो, ब्लाऊजचं असो किंवा ड्रेसला शिलाई मारायला फिटिंग माटे येत असतात. त्याच्यासाठी काम कोणतंच लहान मोठं नसतं, ते घेताना लाजू नका. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर बघा तिथं इलास्टिक लावून झालेलं आहे, त्याच्यात नाडाबी इन्सर्ट करून झालेला आहे. तर ह्या प्रकारे हा बरमुडा तयार झालेला आहे माझा कस्टमरचा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा. हा आहे त्याचा लूक. तर ह्या दोन्ही मी चेक करून घेतले. ओके.